गेला तर त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्याचं आयुष्य सुखी समाधानाचं जाते. असं त्या सत्याची पूजा तुम्ही केला तर तुम्ही सुखी आणि समाधान होता असेल. त्यावेळेस ते त्याग कथा, त्यावेळेस सत्ययुगातली कथा त्यावेळेस सांगितली. पण आता कलियुगात काही नाही. आता सगळ्यांसाठी तक्रार आहे की नाही, सत्यानं वाटलं खऱ्या जायला पाठवून म्हणतात ना. मग आता तसं आपण म्हणतात काय, पण आता ती कथा, सत्याची कथा आपण करत असताना सत्य मार्गाने आपण जात असताना काय कलियुगात राहत असताना काय राहू दे का, कलियुगात राहत असताना आपण आता सत्य मार्गाने जर गेलो तर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ही कथा आपण ऐकायचं. आता हे कसं ऐकायचं, तर एक चोर होता. एका चोरानं सत्यनारायणचं व्रत म्हणून त्याने चोरी करायचं चालू केलं. चोरी करायचं म्हणजे सत्यनारायणची पूजा करायचं हे त्यांनी व्रत घेतला. चोरीचं कर्तव्य म्हणजे सत्यनारायणचं व्रत असं त्यांनी केला. तरी सुद्धा तो तुम्ही राजापेक्षा श्रेष्ठ आणि देवा समान झाला. मग एक चोर चोरी करून जर देवा समान होत असेल तर आपलं आपण कर्तव्य मार्गाने कर्तव्य करून चांगला माणूस म्हणून द्यायला काय अर्थ नाही काय, की त्या सत्यनारायणची पूजेचं पद आहे. आणि विषय म्हणजे तुम्ही अशी पूजा नाही करा, अशी पूजा तुम्ही नाही करा. तर तुम्ही सांगितल्या पद्धतीने सत्य मार्गाने गेला तरी सुद्धा तुम्ही सत्यनारायणची पूजा केली, रोज सत्यनारायणची पूजा केली तर तुम्हाला मिळेल. अशी एक कथा तुम्हाला ऐकूया आणि आपण आज बोलूया काय. तर एक तुम्ही कोल्हापूरचा जो रही आहे की नाही, महाद्वार रोड त्यांनी तसा एक रोड होता आणि जो राजवाड्यामध्ये जातो जुना राजवाडा झाला. तर पूर्वीचे लोक काय असायचे, धोतराने असले काय असायचे आणि ती बटवा असायचे. त्या बटव्यामध्ये पैसे असायचे. श्रीमंत जाणार, लोक जाणार म्हटल्यावर राजवाड्यात जाणार ते श्रीमंतच असणार, सरदार उमराव वगैरे असणार. म्हणजे चोर काय करणार, भयंकर हुशार होता. तो काय करणार की एवढा सराईत होता, किती पण जरी हे असला म्हणजे प्रॉम्प्ट जरी माणूस असला तरी त्याची बटवा ते मारणार. मग तसं तुम्ही प्रत्येकाचा येऊन बटवा मारणार आणि गरिबांनी वाटवणार. मग असं करता करता तुम्ही राजवाड्यामध्ये भरपूर तक्रारी गेला. मग तक्रारी गेल्यानंतर काय होतं, त्या प्रधानाला बोललं राजानं आणि काय म्हटला की तू कोण चोर आहे की नाही, माझे 8 दिवसात माझ्या तू प्रधान ते म्हटला ठीक आहे म्हटला. त्याने 20 ते 25 किलोमीटर तिकडे त्या महाद्वारावर सोडला 8 दिवसात. ते 8 दिवसानंतर त्यांचा रिपोर्ट आला त्या हजरांचा की महाराज तो माणूस फार देव माणूस आहे, इतका सज्जन आहे काय, खरोखरच देव माणूस आहे. त्यामुळे त्यांना पत्ताच कोण सांगणार, त्या मदत करणाऱ्या माणसाचा पत्ता सांगणार कोण. मग ते शक्यतो सापडणार नाही म्हणतात. तो कोण, प्रधान. प्रधान म्हटल्यानंतर ह्याला ना राग एका ह्याच्या काय म्हणतात त्याला, एका राजसत्ते पुढे एका चोराचं तुम्ही वर्चस्व व्हावं याचं तर लाजीरवाणी गोष्ट काही नाही म्हटला. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 दिवसाच्या आत किंवा माझ्यासमोर आम्ही हजर करायचं पाहिजे. मग त्यानं काय केला, प्रधान हुशार होता. मग प्रधानाने काय केला, मला म्हणलं राज्याच्या स्थितीमध्ये 500 मोहरा द्या म्हटला. 500 मोहरा घेतला, त्या आपल्या बटव्यामध्ये घातला, घातल्याचा वेळ घेतला, कनवटीला लावला आणि तो राजपथावरून चालला. त्या महाद्वारावरून जाताना तुम्ही ह्या चोरानं बरोबर त्याचा बटवा मारला. मारल्यानंतर त्यानं काय केला, राजवाड्यामध्ये निरोप पाठवून दिला की अमुक घरात जावा आणि तिथं चोर तुम्ही उजवा पाय ठेवला की पहिला त्याला अटक करा. आणि खरोखर एवढं त्याला जंग पछाडून त्याला ते पत्ता पण माहित नव्हता. पण त्या प्रधानानं की नाही त्याला काय माहिती त्या घरात ते माणसं चोर जाणार आहे. एवढं अगोदर त्याने किती लोक सोडले ते त्यानं 25-30 सांगितलं, त्यावर त्याला सापड नाही. आणि त्याला ते बरोबर त्या घरात ते जातोय ते बरोबर तिथे जातोय, त्याला काय माहिती होतं. तर तुम्ही प्रधान हुशारच काय वाटत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट म्हणजे होती, काय म्हणत होती, तो माणूस सज्जन आहे, देव माणूस आहे म्हणून तो सापडला त्याच्या जाळ्यात. कसं तर काय होते, ते प्रधानला ती गोष्ट म्हणजे सज्जन माणूस आहे माहीत असल्यामुळे त्यांना काय विचार केला, ज्या वेळा ती कुठला पण चोर तिने पाकिट मारतोय किंवा पर्स मारतोय किंवा पिशवी मारतोय, ते काय करतोय, अगोदर उघडून बघतोय आज काय आहे, बघतोय की नाही. त्याचा फायदा त्या प्रधानाने घेतला. त्यानं काय केलं, त्या 500 मोहरा बरोबर तुम्ही एक चिठ्ठी टाकली, काय म्हणून
एका मुलानं आपल्या आईच्या औषधोपचारासाठी ते पैसे अमुक घरात म्हणून द्यायचं होतं, बरोबर. मग हे चोरानं विचार काय केला की हे सज्जनच होता नाही, त्यानं विचार काय केला, मी अनोळखी माणसाचे पैसे घेतो आणि अनोळखी माणसाचे देतो. म्हणजे तो कुणाचं पण पैसे घ्यायचा, ओळख नसलेल्या माणसाचे पैसे घ्यायचा आणि काय ओळख माणसं नसलेल्या माणसाचे द्यायचा. काय आणि ज्या वेळेला की नाही तो काय म्हटला, माझं असलं तरी मी दिला असतो. समजा त्या मुलाच्या आईला की नाही 4 पैसे कमी होते किंवा औषधोपचारासाठी पैसे जरी कमी पडला असतं तर मी पैसे घेऊन तिथे दिलो असतो. मग त्या मुलाचं पैसे म्हणजे कुणाचं, त्या आईचं पैसे होतं नाही. मग ज्याचं पैसे आहेत त्याला मला काय भीती आहे मुलाचं, बरोबर आहे तसं. म्हणून ते बरोबर जाऊन तिथं अडकला. अडकल्यानंतर राजवाड्यामध्ये ती सभा चालू होती नाही, त्या सभेत राजसभेमध्ये त्याला उभा केलं. उभा केल्यानंतर पहिला जनतेला विचारलं काय करायचं इथं. जनता काय बोलणार, मदत करणाऱ्या माणसाला फासावर काय म्हणणार कसं, सगळीजण खरे मानून घालतं. प्रधानाला विचारलं, प्रधानाला अगोदर आमचा राग, कारण काय नोकरी द्यायची पळाली ती तर सापडला नसता नाही, राजा तर नोकरीवरून काढला नसता नाही. म्हणून तो काय म्हणलं, महाराज त्या माणसाला थोडं अजिबात सोडायचं का, तर उद्या ह्याला जर तुम्ही सोडला तर उद्या कोण पण राज्यभर सगळी एकमेकाच्या चोऱ्या करतच फिरतील आणि चोरीला प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे ह्याला फाशीशिवाय दुसरा काय मार्ग नाही. मग त्याला एक बचावाची संधी द्यायला पाहिजे नाही. म्हणून त्याला विचारलं तुझं काय मत आहे. तो म्हटला, हे महाराज मी आतापर्यंत जेवढ्या चोऱ्या केल्या तेवढं जनता जनार्दनासाठी केलं, बरोबर आहे ना. त्यात 1 रुपया सुद्धा त्यांना खर्च केलेला नव्हता, त्यातला पण नाही ना अगोदर पण नाही. तो म्हटला मी व्यवसायानं पाथरवट आहे, पाथरवट दगड फोडणार होतो. आणि तो काय म्हटला, मी मूर्तिकार आहे, मी एक जरी मूर्ती तयार केलो तर 7 पिढ्या बसून खातील एवढं माझ्याकडे करायला म्हटलं, मला गरज नाही म्हटलं करायची. पण लोकांच्या लोकांनी काहीतरी मदत व्हावी, लोकांनी काहीतरी मदत व्हायसाठी म्हणून हे व्यवसाय हातात घेत म्हणून मी चोरीचा धंदा करलोय काय. आणि तुम्ही मला लोकांच्यासाठी फासावर देणार असला तर अवश्य द्या म्हटलं, मी तयार आहे आनंदाने. मग सगळ्यात शेवट राजाचा फैसला. शेवट राजा उठून पडला आणि म्हटला, काय हे बघा म्हटला, ह्या माणसानं तुम्ही माझ्या राज्यकारभार काय चुका हे दाखवून दिले, बरोबर ना. समजा जनतेला काहीतरी अडचण आली, काहीतरी दुःख पडलं, काय झालं तर कुणाकडे जायला पाहिजे, राजाकडे जायला पाहिजे. राजाकडे आता चोराची मदत घ्यायची पाळी का आली, तर माझ्या यंत्रणेमध्ये काहीतरी चूक आहे तर त्याला राजाला सांगायची पाळी. आणि तो राजा काय म्हटला, तरी सुद्धा म्हटला ह्या माणसाने एवढं सतवलेलं आहे, बरोबर ना. कितीतरी लोकांचे पैसे काढून घेतले असते, कुणाला तरी दिले असते, त्रास दिला असते, कुणाला तरी पैसे ठेवले असते. त्यामुळे ह्याला कायमची शिक्षा मी देणार म्हटलं. आता याला कायमची शिक्षा काय देणार, काय राजा म्हणजे तू कधी फासावर पण देईल, तिच्या पायाकडे तुरवर भिंतीतून कडे लूट कर, काय पण कर. तो राजा काय म्हटला की माझं एक खजिनदार पद रिकाम आहे म्हटलं. चोरीचे पैसे घेऊन येऊन जर एवढं चांगली मदत लोकांची सेवा करत असेल, बरोबर ना. राजाचा विचार काय झाला की चोरीचे पैसे घेऊन येऊन जर चांगली लोकांची एवढी सेवा करत असेल, राजाचं खजिन्याच्या ताब्यात ती चांगलं करत, म्हणून त्याला आतापासून मी नियुक्त करतो म्हटला. दुसरा राजा असतो तरी तेच केला असता, पण तो राजा काय म्हटला, त्याच्यावर माझं नियंत्रण राहणार नाही. म्हणजे त्याला कुणाला किती पैसे द्यायचं, काय करायचं हे त्यानं ठरवायचं, त्यावर माझं नियंत्रण राहणार नाही. याचा अर्थ काय, उद्या जर राजाला 4 पैसे कमी पडलं तर कुणाकडे फीस मागायची पाहिजे, तर चोराकडे मागायची पाहिजे. म्हणजे काय झालं, तो राजापेक्षा श्रेष्ठ ठरला, तो देवा समान झाला. मग तो देवा समान का झाला, समजा त्यानं 500 मोहरा मारले, दुसरा एकटा म्हटला असता त्यानं 500 मारले, 1000 मोहरा मारले म्हणून गेला असतो तर तिथल्या तिथे त्याचा शिरच्छेद केला असता. पण ह्याचा सत्कार राजानं काय केला की त्याचा जे हेतू होता, लोकांनी उपयोग पडायचा किंवा लोकांनी मदत करायचा जो उद्देश होता की नाही, त्याच्यासाठी तो देव माणूस म्हणून झाला आणि म्हणून राजाने त्याला माफ केलं. तसं की नाही, आता मगाशी पहिला प्रश्न तुम्ही मला विचारला आल्या बरोबर, आल्याला प्रश्न होता ना, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का अजून आहे, अजून प्रश्न. चला आपण आता आरती करूया. बरं, पुढेच नवीन आहे का, त्यामुळे कसं आहे, तुम्ही अशी पूजा राहू दे हे शिरा चालू. हे बघा, तुम्ही अशी पूजा नाही करा चालते, पण सत्य मार्गाने जरी केला तरी सत्यनारायणची अशी पूजा केलीच तुम्हाला फळ मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मी काय म्हटलं तुम्हाला आल्याबरोबर, नाही आता ही पूजा केलं की नाही पूजा केलं तरी तुम्हाला फळ मिळत राहणार. पण तुमचं कर्तव्य करणं ही सत्यनारायणची पूजा आहे, लक्षात पहा.
आता पहिल्या याच्यामध्ये की नाही ज्यावेळेला ते भीक मागत होता तर तुम्हाला आम्ही परत 5-10 मिनिटं तुम्हाला हा 20 मिनिटं आहे तेवढं. तर पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं तो